बातमी पाहूयात. भाजप नगरसेवकांची डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देण्यात आलेली आहे. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आलाय. डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर मारहाण प्रकरणी भाजप नगरसेवकांनी रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेतली. मारहाणीच्या घटनेचा निषेध सुद्धा भाजपकडून करण्यात आलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटल व्हावं यासाठी आम्ही सर्व नगरसेवक पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत, अशी सुद्धा माहिती यावेळी या सर्व नगरसेवकांनी दिली आहे. परिवाराबरोबर आमची सहानुभूती भारतीय जनता पार्टी म्हणून आहे. त्यांना लवकरच आम्ही भेटू. आणि कसं आहे, या सगळ्या घटनेने साहजिक आहे की माणसाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. माणूस थोडा डिप्रेशन मध्ये देखील जातो. या डॉक्टरांना आम्ही भेट घेऊ आणि त्यांचं सांत्वन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जे घडलं ते चुकीचं घडलं आणि यापुढे असं काही घडू नये यासाठी प्रशासनाने तसंच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काय कमी आहे, काय तुटवडा आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही एक त्यांची बैठक घेतली, त्यांची विचारपूस केली आणि ते पुढील काळामध्ये सर्व सुविधा कशा पुरवता येतील यासाठी प्रयत्न करा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तसा पत्रव्यवहार केलेला आहे की या डोंबिवलीचं ठाण्याच्या धर्तीवरती सिव्हिल हॉस्पिटल व्हावं. आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, त्यांची लोक असतील, माहिती म्हणून आम्ही नक्कीच आता मुख्यमंत्र्यांकडे तो पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कसं होईल याकरता आम्ही प्रयत्न करू.